श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। बेल्ले ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ शिरतर यांच्या कथित राजीनाम्याच्या पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष मासिक सभेत मोठा गोंधळ उडाला। राजीनामा दिल्याचा दावा होत असताना उपसरपंच शिरतर यांनी सभेतच मी राजीनामा दिलाच नाही असे स्पष्ट करत संबंधित राजीनामा खोटा असल्याचे लेखी पत्र सादर केले। त्यामुळे या प्रकरणाने गंभीर कायदेशीर व तांत्रिक पेच निर्माण झाला आहे। ग्रामपंचायतीच्या 17 सदस्यांपैकी 15 सदस्य सभेला उपस्थित होते। उपस्थित सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्यांनी संबंधित राजीनामा खरा असल्याचे सांगत त्याची पडताळणी करून ठराव करण्याचा प्रयत्न केला। मात्र उपसरपंच शिरतर यांनी राजीनामाच दिलेला नसल्याचा दावा केल्याने सभागृहात वादावादीचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणातील साक्षीदार म्हणून नमूद असलेल्या एका महिला सदस्याने सभेतच मी गडबडीत सही केली, ती कोणत्या कारणास्तव घेण्यात आली ते मला सांगता येणार नाही, तर दुसऱ्या साक्षीदार सदस्याने राजीनामा सादर झाल्याचे सांगितल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले। सभेला सरपंच मनीषा डावकर, उपसरपंच नवनाथ शिरतर, ग्रामविकास अधिकारी किशोर रामसिंग वाकडे तसेच एक सदस्य वगळता सर्व पुरुष व महिला सदस्य उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी वाकडे यांनी या विषयातील कायदेशीर व तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करत सदस्यांना विधी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सूचना केली। दरम्यान जाणकारांच्या मते राजीनाम्याबाबतचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यास अंतिम निकाल लागण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो। तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकालही संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या ग्रामपंचायत सदस्यांचा सुमारे 23 महिन्यांचा कार्यकाल शिल्लक आहे। या वादामुळे ग्रामपंचायतीतील विकास कामांपेक्षा अंतर्गत मतभेद आणि राजकीय संघर्ष वाढण्याची भीती काही ग्रामस्थांनी व्यक्त केली, तर काही जागरूक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकांमध्ये वारंवार बदल होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पारदर्शकता आणि स्पष्टतेची मागणी केली। उपसरपंचांच्या राजीनाम्याचा प्रश्न अद्याप अनिर्णित असून पुढील काळात कायदेशीर सल्ला आणि प्रशासकीय निर्णयानंतरच या प्रकरणावर अंतिम पडदा पडण्याची चिन्ह आहेत। सुरेश भुजबळ, ब्युरो रिपोर्ट, AB न्यूज नेटवर्क, बेल्ले।